रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेसच्या पासिंगला विलंब झाल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यात आलं होतं. हे विलंब शुल्क रद्द करा अशी मागणी वाहनधारक संघटनांनी केली होती. या मागणीसाठी रिक्षा, लक्झरी बस वाहनधारकांनी राज्यभरामध्ये आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं होतं. पावसाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी वाहनधारकांच्या विलंब शुल्काच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं. शासनाच्या या जिजिया करामुळं वाहनधारकांचं मोठं नुकसान होणार असल्याची बाब आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सरकारनं विलंब शुल्काचा निर्णय रद्द केला. वाहनधारकांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून न्याय दिल्याबद्दल वाहनधारक संघटनांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानलेत. या शासनाला जाग येत नव्हती म्हणून कोल्हापूरच्या सर्वच लोकप्रतिनिधींना आम्ही या बाबतीतलं पत्र दिलं. यात विशेष करून आम्ही बंटी पाटील साहेबांचा आभार मानतो, तसेच ऋतुराज पाटील साहेबांचा आभार मानतो की त्यांनी प्रयत्न करून हा दंड माफ करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक तसेच इचलकरंजी या रिक्षाचालकांना सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी पूर्ण सहकार्य करून महाराष्ट्र शासनाला हा दंड मागे घेण्यासाठी प्रवृत्त केलं. या निर्णयानंतर वाहनधारक संघटनांनी मध्यवर्ती बसस्थानक इथं साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अरुण घोरपडे, राजेश जाधव, मोहन बागडे, ईश्वर चरणी, अविनाश दिंड, रमेश पवार, अतुल पवार यांच्यासह वाहनधारक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.